बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये एक टास्क चालू आहे. म्हणजे सगळ्यांचाच टास्क होत आलेला आहे तो जवळपास. आणि इथे अंकिता थांबलेली आहे, त्याच्या बाजूलाच सूरजचा टास्क सुरू झालेला आहे. ते त्या एका म्हणजे पायपातून आपल्याला त्याला म्हणजे पुढं जायचं आहे, त्याला टच न होऊ देता. तर ते एकाग्रतेने करायचा टास्क आहे. तर तो टास्क करताना प्रत्येकजण त्याला मार्गदर्शन करत आहे. त्याच्यामुळं तो गोंधळल्यासारखा होत पुढं चालला आहे. पण तो अगदी छान पद्धतीने पुढे चाललेला आहे. आणि तो त्या टास्कमध्ये थोडा बहुत कुठं टच होतो आहे. प्रत्येकजणच टच झालेले आहेत, पण ते किती टच होणार आहे याच्यावर अवलंबून आहे. जास्त वेळा टच व्हायला नाही पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये तो टास्क पूर्ण केला पाहिजे, असं त्याचं ध्येय आहे. तर तो किती अगदी म्हणजे मन लावून करतोय आणि सगळेजण म्हणजे मन लावून पाहत आहेत त्याच्याकडे की तो कसा करतोय. आणि त्यात ती निकी आणि जान्हवी त्याला म्हणजे सांगत आहेत की अरे असं कर, अरे तसं कर, असं. मग मध्ये अंकिता पण त्याला सांगत असते. मग त्याच्या सगळ्याच्या गोंधळामध्ये त्याला म्हणजे आवाजामुळं त्याची एकाग्रता होत नाही आहे आणि तो पुढं जायला थोडा वेळ लावत आहे. पण तो अगदी मस्त योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं पुढं चाललेला आहे. तर ते सगळं म्हणजे प्रेक्षकांना पण खूप कौतुक वाटते सूरजचं, की सूरज किती म्हणजे एकाग्रतेनं हा गेम खेळतोय. प्रत्येक टास्क चांगला खेळतोय. झेंड्याचे दोन्ही टास्क त्याने चांगले पूर्ण केलेले आहेत. चक्रव्यूहमधलाही झेंड्याचा टास्क छान पूर्ण केलेला आहे. आणि कालचा तो गाडीचा जो टास्क होता, गाडीवर बसून झेंडे जमा करायचा, तो टास्कसुद्धा म्हणजे सूरजनं असं अगदी छान पद्धतीने केलेला आहे. आणि तो चक्रव्यूहाच्या टास्कमध्ये तोच विजेता होता आणि कालच्या झेंड्याच्या टास्कमध्येही तोच विजेता झालेला आहे. तर टास्क खेळण्यामध्ये सूरजला कुणीही हरवू शकत नाही. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल?